नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात खमंग, जेवणाची चव वाढवणारी आणि जिभेची रंगत वाढवणारी लसूण चटणी. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही लसूण चटणी तयार केली आहे. बनवायला इतकी सोपी आणि खायलासुद्धा इतकी जबरदस्त झाली आहे ना, तर तुम्हीसुद्धा ना एक वेळेस अशी ही लसूण चटणी नक्कीच बनवून पहा. 10 ते 15 मिनिटांमध्ये, शिवाय जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही चटणी बनवून तयार होते. जर एखाद्या वेळेस घरामध्ये भाजीला काही नसेल, तर तुम्ही ही चटणी नक्कीच बनवून खाऊ शकता. चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला खूपच छान लागते. शिवाय अगदी 10 ते 15 दिवस बनवल्याच्या नंतर आरामात टिकते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. लसूण चटणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर साहित्य पाहूयात. तर इथे मी 20 ते 25 लाल तिखट मिरच्या घेतल्या आहेत. सोबतच 5 ते 6 लसणाच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी लाल तिखट मिरची वापरली आहे. तुम्ही याऐवजी जी बेडगी मिरची असते ना, तीसुद्धा वापरू शकता, कारण ती थोडीशी कमी तिखट असते आणि ही जी मिरची आहे ना, थोडीशी जास्त तिखट असते. तर लसूणसुद्धा आपल्याला आता पूर्णपणे सोलून घ्यायचं आहे आणि या मिरच्या आता आपण गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या मिरच्या गरम पाण्यामध्ये टाकू शकता आणि जर वेळ असेल तर थंड पाण्यामध्ये सुद्धा या मिरच्या तुम्ही पाण्यामध्ये भिजत घालू शकता. पण तुम्हाला झटपट चटणी बनवायची असेल, तर मिरच्या पटकन भिजवायच्या असतील तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये या मिरच्या टाकायच्या आहेत. आता या मिरच्यांना आपण 10 ते 15 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवूयात. त्यामुळे चांगल्या भिजल्या जातात आणि पटकनसुद्धा या नरम होतात. इथे बघा, आपली मिरची छान अशी भिजली आहे. तर आता या मिरच्या आपण पाण्यातून काढून घेऊयात. आता हे जे पाणी आहे ना, ते सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही. जर पुढे लागलंच तर याचासुद्धा आपण वापर करणार आहोत. आता पाण्यातील सर्व मिरच्या आपण काढून घेतल्या आणि ही मिरची आता आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा या मिरचीची पेस्ट करून घेऊ शकता, पण आज मी खलबत्त्याचा वापर करणार आहे. तर खलबत्त्यामध्ये छान असं याची पेस्ट होईपर्यंत वाटून घेऊयात. तुम्ही कधी अशी ही लसणाची चटणी खाल्ली आहे का? जर खाल्ली नसेल तर एक वेळेस मी केलेल्या या पद्धतीने नक्कीच करून पहा. अगदी मस्त अशी ही चटणी तयार होते. आता बघा, मिरचीची पेस्ट आपण तयार केली. तर जो लसूण घेतला होता तो सुद्धा सोलून घेतला. 30 ते 35 पाकळ्या तयार आहेत. तर त्यासुद्धा आपण या मिरचीच्या वाटणामध्ये टाकून घेतल्या आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा आता आपल्याला या मिरचीसोबतच चांगल्या ठेचून घ्यायच्या आहेत. तर बघा, लसूण आणि मिरची चांगली आपण याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण लगेचच याला फोडणी देऊन घेणार आहोत. तर गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेऊयात. जिरं आपल्याला छान फुलून द्यायचं आहे. जिरं छान असं फुललं की त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत. इथे मी गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवली आहे. सुरुवातीला तेल तापवून घेतलं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी केली. आता हिंग टाकलं की त्यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकून घेऊयात. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण जे मिरचीचं वाटण तयार केलं होतं ना, ते टाकून घ्यायचं आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊयात. इथे बघा, गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवली आहे आणि 2-3 मिनिटासाठी आपण हे जे वाटण आहे ना, ते छान असं परतून घेऊयात. वाटण चांगलं आपलं मिक्स करून झालं किंवा परतून झालं की त्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही चटणी बनवून तयार होते. जास्त वेळसुद्धा लागणार नाही किंवा कोणतं जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही. आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना, त्यामध्येच ही चटणी बनवून तयार होते. आता कोथिंबीर टाकलेली चांगल्या प्रकारे मिक्स करून झाली की यामध्ये अर्धी लिंबाची जी फोड असते ना, त्याचा पूर्ण रस आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामुळे चटणी अजून चवीला खूपच जबरदस्त लागते.
लिंबाचा रस टाकला की परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही आपली लसूण चटणी बनवून तयार आहे. चवीला सुद्धा अगदी मस्त अशी तयार झाली. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये जेवणाची चव वाढवणारी ही लसूण चटणी बनवून तयार आहे. आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस मी केलेल्या या पद्धतीने लसूण चटणी नक्कीच बनवून पहा. तुमचे जे अनुभव आहेत ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.